शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण. शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये संजय राऊत जाणार. विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा. कोंडलेल्यांशी संपर्क करण्याची अनेक साधनं. राऊतांचा टोला. कामाला लागा, कामाचा आराखडा तयार करा, आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करा. नवनिर्वाचित नगरसेवकांना शिंदेंचा कानमंत्र. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स. मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 2 दिवसांपासून वांद्र्यामधल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी. मुंबईचा महापौर ठरेपर्यंत सर्व नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार. आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ. शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी. भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पदं सोडावीत, शिवसेनेची भावना. सूत्रांची माहिती. सत्ता स्थापनेसाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज. उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा. वंचितच्या 2 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. राहुल शिवाळेंनी मानले वंचितचे आभार. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका. एक हे तो सेफ याचा नारा देत दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली. सूत्रांची माहिती. पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाहीत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत होणार. पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय. पुण्यात अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार.